आम्ही ना गार्डनला राहायचो. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. गार्डनला राहायचो आणि तिथे माझे पप्पा सर्व्हिसला होते, रेल्वेमध्ये होते. तर आमचे जसे क्वार्टर होते, रेल्वे क्वार्टर. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा सकाळी या ब्लॉग्समध्ये. आत्ता वाजले मॉर्निंगचे 9 आणि हे दोघं आत्ता उठले. आत्ता ब्रेकफास्ट करताय. मी मॉर्निंगला केव्हाची उठली, माझं सर्व आवरलं, अंघोळ वगैरे झाली, घरातले कामं झाले आणि बघे आता उठले ना, आता ब्रेकफास्ट करताय. शिव तर म्हणतो केव्हाचा उठलाय, आपल्या दोघांच्या अगोदर. किती वाजता उठला होता तू? तू दोघे झोपले होते, लेट उठला आणि आणि तू तर झोपले होते. मी वॉल बघत होता. मग हा चुपचाप मग मॉर्निंगला उठून आहे ना मोबाईल बघत बसतो बरं. आज मी हेअर वॉश केला. चला तर आम्ही ब्रेकफास्ट करतो, मग भेटूया. तर हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? आता जसं आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे, आमचा म्हणजे सियू आणि माझा, कारण आम्ही दोघं लेट उठलेलो आहे. सियू तर केव्हाचाच उठलेला होता, पण माझ्यासाठी थांबलेला होता तो ब्रेकफास्टसाठी. कोणती तयारी वगैरे झालेली आहे आणि माझी आहे आज सेकंड शिफ्ट. दुपारी मी घरी राहणार नाही. दुपारी या दोघांचं काय होईल आता? बोर होणार आहे आम्ही. हा, आम्ही पण येऊ का तुमच्या ड्युटीला? यांच्या तोंडावरनं समजतं यांचं दुपारी काय होणार आहे. आम्ही येऊ का? अलाउड आहे का तसं? आम्ही काय तिथं करणार? बसून राहू. अजून जास्त बोर होता. तुम्हाला तर बघू ना. मी तर माझं काम करत बसेल ना, आणि तुम्ही काय करणार ड्युटीवर माझ्यावर? बशीन हा, बशीन जेवण करीन. बटर चिकन खाईल. हा, आणि तू काय करशील पुन्नू? मी बघा तुम्हाला हेल्प करेन. तू काय बिलिंग काढेन तिथे, बिलिंग. बिलिंग करायला येतं. अजून सीओ तर फक्त मोबाईलच बघतो माझ्या ड्युटीवरून, नाही तर माझे जे ज्युनियर आहेत त्यांच्यासोबत खेळत बसतो. आणि पायल दिदी तर नसणार. पायल दिदीची तर सुट्टी झाली आता. माझ्या ड्युटीवर नाही ते आता. कुठे ती मॉर्निंगला आहे, माझी सेकंड आहे आता. तर ती माझ्या ड्युटीवर नसणार आता, रूमवर गेली असेल तिच्यावाल्या. आणि मी आज लेट याच्यासाठी उठलो, माझी सेकंड शिफ्ट. रोज मॉर्निंगला उठतो म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही लवकर. म्हटलं जाऊ दे, रोज मॉर्निंगला उठता. म्हणून मला उठवलं नाही आणि कंप्लेंट पण करते. कोर्टाला काय झालं, हे झालं असतं ना. चित पण माझी, पट पण माझी, असं आहे पुढं. आता तर मी मस्त गिझर लावलेलं आहे, गरम पाणी, शॉवर घेतो, बाकी तयारी वगैरे करतो. चला तर मग भेटूया. बाय. फ्रेंड्स, प्रेम जेवण करायचं नाही म्हणताय आणि मी कुकिंग पण नाही केली अजून. मग ते नाही बोलले तर क्या क्या बात कर रहे हैं? चाललोय आता सिव आणि मी, आम्ही चाललोय आता मनी त्यांचं फूड घ्यायसाठी, कॅट फूड घ्यायला. हे बघा, अशा चुड्या मारत मारत जातो खाली जातात त्यावेळेस. हा आमच्या पार्किंगमधला डॉगी शिवचा फेवरेट आहे. शिवला तसे सगळेच प्राणी आवडतात. कुठे चालले शिव आपण? चला तर मग कॅटचं फूड घेण्यासाठी. हे तर मग आम्ही पोचलो वरून पेट शॉपमध्ये, आणि शिव माझ्या अगोदर जाऊन पोचलेला आहे खाली. शूज काढून घे ना बेटा, इथे काढून घे ना, शूज काढून घे. चालू होतं इकडे, डॅडी कॅट घ्या. आणि तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी आमच्याकडे 2 कॅट आहेत, तरी त्याचं चालू ही कॅट घ्या. हे बघा तो डॉडो काय बेटा, कसं आहे? हां बघा इथं काय. आणि ॲनिमल लवर आहे आमचं सीयू, कोणतेही ॲनिमल आवडतात. चला तर मग, मलाही ड्युटी जायचं आहे, मलाही उशीर होतोय. चला बाय करून दे बेटा त्यांना. तर आलो आता आम्ही शॉपिंग करून. शिवने आज फ्रेंडशिप डे, तर त्यांच्या मित्रांसाठी फ्रेंड्स बँड्स घेतलेले. अरे शिव, फ्रेंड्स बँड घेतले ना तू तुझ्या फ्रेंडसाठी? बाचा फूड वगैरे घेतलं, फ्रेंड्स बँड घेतले. पोचलो मग आता घरी.
आणि आता हे माझं ड्युटीचा टाईम होतो आहे. 2 वाजता माझी शिफ्ट आहे. तयारी करतो आणि जातो मग ड्युटी. फ्रेंड्स, आज आहे फ्रेंडशिप डे, तर सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि सिऊ आता गेला होता त्याच्या डॅडीसोबत, तर त्याने बघा फ्रेंडशिप बेल्ट आणले त्याच्या फ्रेंड्सला. त्यांचे हात इतके छोटे छोटे आणि घेऊन आला इतका मोठे. बघ बघा काय माहिती आता त्यांना होतील का. हॅपी फ्रेंडशिप डे. आम्ही ना गार्डनला राहायचो, माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. गार्डनला राहायचो आणि तिथे माझे पप्पा सर्व्हिसला होते, रेल्वेमध्ये होते. तर आमचे जसे क्वार्टर होते, रेल्वे क्वार्टर, तर तिथे एक फॅमिली होती आणि खूप छान होती ती पण फॅमिली. तर तो एक दादा होता. आज सकाळी 5:30 वाजता त्याचा आहे ना ट्रेन खाली जीव गेला, म्हणजे तो एक्सपायर झाला आज 5:30ला मॉर्निंगला. आणि आमच्या एक बाजूला अजून एक वहिनी राहता, एक फॅमिली होती, तर आम्ही त्यांना वहिनी म्हणतो, म्हणजे भाऊ मानलेला आहे. तर त्या वहिनीचा कॉल आला मला आणि त्या सांगत होत्या की तो एक दादा होता बघ, तो एक्सपायर झाला. म्हटलं हां. तर ऐकून इतकं कसं तरी वाटतं ना, एकदम असं बोर वाटतंय खूप. आणि खूप छान होता बिचारा, म्हणजे जेव्हा ऐकलं ना तर असं एकदम हातपाय नुसते थरथर करत होते. आणि त्याची मम्मीच आता म्हणजे आता वर्ष येईल, मागच्या महिन्यामध्ये त्याची मम्मी पण वारली, आता तो पण वारला. आणि त्या 3 बहिणी आहे, पप्पा आहे आणि त्याला 2 छोट्या छोट्या मुली आहे. बिचारासोबत खूप वाईट झालं. आणि खूप मस्त होता तो, साधा भोळा होता एकदम, स्वभावाने खूप गरीब होता बिचारा. मी भाऊला कॉल केला, मम्मीला कॉल केला, त्यांना सुद्धा शॉक बसला. खरंच खूप आजचा दिवस आमच्यासाठी खूप बोर आहे. ते बिचारे कसं करत असतील त्याला बघून. आणि आय थिंक असं ऐकण्यात पण येतं तो ऑन ड्युटी होता मॉर्निंगला 5:30ला, म्हणजे त्याची नाईट असेल, नाईटमध्येच झालंय त्याला. चला तर फ्रेंड, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.